चला फिरायला मंडळी. आज आपण आज तिसरा दिवस आहे आमचा इथला आणि आज आपण आलोय ना ते दुर्गा परमेश्वरीचं मंदिर आहे इथे. तर तिथे जाणार आहे. आतमध्ये फोटो मंदिरात तर कुठेही फोटोग्राफी अलाउड नाहीये. सगळ्या मंदिरात आपण ते नियम फॉलो करावेत. त्याच्यामुळे आत शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला. हे बघा, आपण दुर्गा परमेश्वरी या मंदिरात आलोय आता आज. आणि ते आतमध्ये तर मूर्तीपर्यंत आपल्याला शूटिंग करता येणार नाही म्हणून मी बाहेरूनच दाखवते. पण हे मंदिर बाहेरच्या बाजूला पण खूप मोठं आहे. हे बघा, आणि तुम्ही गर्दी बघताय, खूप गर्दी आहे. पण ह्यांचं नियोजन मानायला पाहिजे. आम्ही फक्त 5 मिनिटात लगेच बाहेर आलोय. लगेच, म्हणजे अजिबात वेळ लागत नाही. सगळ्यांना छान अगदी त्यांचं समाधान होईपर्यंत दर्शन मिळतं. खूप मोठी मोठी मंदिर आहेत सगळी. आणखीन एक पुढे पुढे आहेत अजून छोटी छोटी मंदिरं पण बाहेर आहेत. आणखीन एक गोष्ट, इथल्या प्रत्येक मंदिरात ना नागदेवतेचं आता मी विचारणार आहे त्यांना हे काय महत्व आहे. कारण प्रत्येक मंदिरात नागदेवतेचं वेगळं असं, जसं आपलं गणपतीचं आणि असं मंदिर असतं ना छोटी छोटी, जरी ते मंदिर एका देवाचं असलं तरी, तर तसं इथे नागदेवतेचं मंदिर आहे. आणि त्याच्यात ना बरीच नागदेवता म्हणजे बरेच आहे, म्हणजे एकच मूर्ती नाहीये. आणि इथे पण तसंच ठेवलेलं आहे. हे विचारावंच लागेल. पण हे काय आहे विचारू. आणि इथे हे जे नागाचं प्रत्येक मंदिरामध्ये जे मी बोलले ना, तर ते मी आता विचारलं. इथे जे ऑफिस आहे त्यांच्यामध्ये हिंदी बोलणारे तेच होते. त्याच्यामुळे त्यांना विचारलं, तर त्यांनी मला असं सांगितलं की परशुराम भूमी आहे आणि त्याच्याशी त्यामुळे इथे ह्या म्हणजे मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगते. नागाला खूप मानलं जातं. जसं आपण इतर देवतांना जे आपल्यामध्ये शिव म्हणजे महादेवाबरोबर नागाचं, इथे प्रत्येक मंदिरामध्ये नागाची असं हे बघायला मिळते आम्हाला. त्याच्यामुळे मला ते कळलं नाही सेपरेट. जसं आपल्या गणपतीची बाजूला जशी छोटी छोटी मंदिरं असतात ना, तसे ह्याचं पण मंदिर एक वेगळं मंदिर आहे. त्याच्यामुळे ते का आहे ते मी आता विचारलं. तर ते नागाला खूप मानलं जातं. त्याच्यामुळे त्यांची अशी छोटी मंदिरं प्रत्येक मंदिरात आहे. आणि इथे अशी ती सगळ्यांची एक श्रद्धा आहे ती. मंडळी, सकाळी आपण टेम्पल बघितलं ते परमेश्वरी. त्याच्यानंतर आम्ही दुपारी थोडं जेवलो आणि आता इथे आलोय. काय माहितीये का, इथे ना थोडासा प्रॉब्लेम हा आहे की सगळं लांब लांब आहे, जवळ नाहीये. त्यामुळे ट्रॅव्हल मध्ये खूप वेळ जातो. त्याच्यात आमचं हॉटेल पण आणखीन एका बाजूला आहे. सगळंच लांब लांब, आणि बीचेस तर सगळ्यात जास्त लांब आहे. त्याच्यामुळे खूप थोडं त्रासदायक पडते. आणि आता आम्ही ह्या गार्डनला आलोय, हे काद्री पार्क बेंगलोर. त्याच्यामुळे आतमध्ये बघूया. असं दिसतंय आपली जशी फुलराणी जशी आपली आहे ना, तशी इथे 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 पण आहे. त्याच्यामुळे बघूया. त्याचं त्यांचं पण टायमिंग आहे. इथे टायमिंगचं फार हे आहे. त्याच्यामुळे लवकर लवकर आतमध्ये पळूया. चलो. हे सगळं असं गार्डन आहे मोठं. त्याच्यामध्ये इथे फक्त लाइटिंग आहे वाटतं, बाकी तसं काही दिसत नाही. आणि ते फुलराणी सारखं आहे, ते फिरवते, पण त्याचं नाव काय माहिती नाही. आपली तर फुलराणी आहे. आता आपण बघूया, त्यांनी थांबायला सांगितले, बघूया. ते फिरवत असतील बहुतेक. बाकी विशेष तर काही तसं दिसत नाहीये, फक्त गार्डनच दिसते. हे बघा, साधंच, तसं काही विशेष गार्डन मध्ये नाहीये. मला वाटतं तिकडे पुढे खेळाचं दिसतंय, ते आता आपण बघायला जाऊया. पण गार्डन साठी ना हे मानावं लागेल बाकी आता, की पिंपरी चिंचवड शहर गार्डन साठी फेमस.
एक वेगळी वेगळी प्रत्येक गार्डनमध्ये वेगवेगळं काहीतरी असतं. त्याच्यामुळे खूप छान. पिंपरी चिंचवड शहरात खूपच छान छान गार्डन आहेत आणि जास्तीत जास्त प्रमाणात गार्डन आहेत. आता इथे ही मुलांचे खेळायचं दिसतंय, सगळं खेळतायत मुलं. इथे हे एक्सरसाइजचं पण आहे. तर त्या बाजूला तर चालू आहे एक्सरसाइज आणि इकडे हे मुलांचं सगळं सगळे खेळणी आहेत. गार्डनला एंट्री फी वगैरे नाहीये, पण ते जे काही फुलराणी सारखं आहे ते त्या गाडीसाठी मात्र 50 रुपये वाटतं पर सीट आहे. ते फक्त ना झोपाळ्यावर बसायला मात्र बंधन नाहीये असं काही. हे बघा, सगळी मोठी मंडळी पण बसलेली आहे. आपल्या मैत्रिणी पण आहेत आणि दादा लोक पण आहेत. सगळे मस्त एन्जॉय करतात. हे बाकी छान आहे. तेवढं जरा आपल्याकडे बंधन असतं काही ठिकाणी. आपली जशी पुण्यामध्ये म्हणजे सगळीकडेच फुलराणीच आहे. लालबाग मुंबईला पण मला वाटतं आहे, ती पण फुलराणीच आहे. त्याच्यामुळे आता ते काय जास्त कोणी नसतील तर नाही चालू होत. आमच्या अगोदरची एक फेरी जाऊन आली. ते फक्त गार्डन मध्ये जरा मज्जा म्हणून फिरवतात, बाकी काय नाही. त्याच्यामध्ये बसायची लहान मुलांची मजा तर असतेच आणि मोठीही बसतात. हे बघा, हे असं आहे. आणि इथे ना त्यांचं काय नाव आहे ते लिहिलंय, पण ते आता ते त्या कन्नडमध्येच आहे मला वाटतं. त्याच्यामुळे काय आहे माहित नाही. फुलराणी आहे का काय आहे माहित नाही. हे बघा, कोचिन बेकरी हे मंगलोरमध्ये फेमस आहे. आणि आता ख्रिसमस आहे त्याच्यामुळे इथे कोणतरी सगळीकडे सजावट केलीच आहे म्हणा. हे कोचिन बेकरी इथली फेमस बेकरी आहे. आणि तिथे थोडं आम्हाला काही ना हे लाडू आहेत ना, हे आमच्याकडे कोकणात तरी आहेत दोन्ही प्रकार. त्याच्यामुळे बनवणं तर तिथलं फेमस आहे. आणि हे तिळाचे आहेत. ख्रिसमस आहे त्याच्यामुळे केक आणि सगळं इथे जास्त बघायला मिळते. आणि ही बेकरी फेमस आहे. इथे ना काळे तिळाचे लाडू बघायला मिळाले. हे बघा, काळे तीळ खूप छान आहे. रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. ही कोचिन बेकरी ना. हां, आणि त्यांचे वर्ल्ड रेकॉर्ड आहेत सगळं. हे बघा, आणि खूपच छान बघायला मिळालं आम्हाला.